करणार नाही, त्यांना अपेक्षा आहे म्हणून या सरकार देणार आहे, हे त्यांना त्यांच्या मनात भावना आहे, घेणार नाही देणार आहे, आणि म्हणून त्यांच्या अपेक्षा ज्या एक मिनिट राईट टू रिप्लाय सत्ताधारी पक्षाला आहे फक्त, आणि त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे की आम्ही काही विचारणार नाहीये, त्याच्यामुळे फक्त मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल आणि मग पुढचं कामकाज सुरू होईल. सभापती महोदया, मराठा आरक्षण या अतिशय महत्वाच्या आणि ज्वलंत विषयावर या सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी चर्चेमध्ये भाग घेतलाय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गोपीचंद पडळकर, विक्रम काळे, जयंत पाटील, सुरेश धस, अशोक भाई जगताप, कपिल पाटील, प्रसाद लाड, एकनाथराव खडसे, अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, डॉक्टर प्रज्ञा सावंत, अरुण लाड, बाबाजानी दुराणी, अमोल मिटकरी, निरंजन डावकरे, अभिजित वंजारी, महादेव जानकर, रामराव पाटील, प्रवीण दटके आणि इतर सदस्य. तुमचं पण घेतलं ना अनिल परब? अरे कुठे? अरे आई हा इकडे. प्रवीण दरेकर, अनिल परब, सतेज बंटी पाटील, शशिकांत शिंदे आणि जे राहिले असतील ते. सभापती महोदया, अतिशय महत्वाच्या आणि गंभीर आणि ज्वलंत प्रश्नावर, विषयावर या सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी आपली मतं मांडली आहेत आणि गांभीर्यपूर्वक चर्चा देखील या सभागृहामध्ये झाली. आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाबद्दल या विषयावर तळमळीने आणि पोटतिडकीने या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. या सर्वांची आपल्या भावना एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे. आणि मुख्यमंत्री म्हणून देखील माझी देखील पहिल्या दिवसापासून हीच इच्छा मी देखील इच्छा व्यक्त केली होती. आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर किंवा कुठल्याही अन्य समाजावर अन्याय न करता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळायला पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. ज्या समाजानं एकीकडे पिढ्यानपिढ्या शेती करून आपल्याला सगळ्यांची, लाखो करोडो लोकांची पोट भरली, हा शेतकरी राजा, बळीराजा हा आपला अन्नदाता आहे. आणि म्हणून आणि या अन्नदात्याने हा मराठा समाज जसा शेतकरी आहे तसा देखील खालच्या सभागृहात देखील मी म्हटलं की आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर सैन्यामध्ये देखील आहे. आणि म्हणून आपल्या देशासाठी, मातृभूमीसाठी जीवाची बाजी लावणारा हा समाज आपला आहे. आणि म्हणूनच त्याला खऱ्या अर्थाने जय जवान जय किसान ही घोषणा खऱ्या अर्थाने हा मराठा समाज जगलेला. आणि म्हणून मराठा समाजाचं या राज्याच्या विकासामध्ये देखील मोठं योगदान आहे. आणि असा मराठा समाज आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय. आणि आर्थिक आणि शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरामध्ये मागासले पण पडले, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षामध्ये सामाजिक दृष्ट्या देखील हा समाज मागे पडला आहे. आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे. आणि म्हणून खरं म्हणजे
दुर्दैवाने या मागणीसाठी मागे देखील, मागच्या काळात देखील आणि आताही भावनेच्या भरात काही तरुणांनी अगदी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखं पाऊल टोकाचं उचललं. हे पाहून खरं म्हणजे हे दुःखदायक आहे. हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी वेदनादायक आहे. आणि म्हणून मी नेहमी आवाहन त्यांना करतो, विनंती करत असतो की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. टोकाची भूमिका घेऊ नका आणि संयम बाळगा. आणि म्हणून राज्यातल्या इतर समाजाशी देखील मिळून मिसळून वागणारा हा मराठा समाज, महाराष्ट्राची संस्कृती, सामाजिक बांधणी घट्ट करणारा हा समाज, खरं म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावणारा हा समाज गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित जे काही झालेलं आहे हे कधी आपण पाहिलेलं नाही. आणि ही आपली संस्कृती पण नाही, आपली परंपरा पण नाही. खरं म्हणजे हे आपलं पुरोगामी महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज, सर्व जाती धर्माची माणसं गुण्या गोविंदाने एकत्र गेले अनेक वर्ष राहत आहे. अनेक वर्ष आपल्याला आपण एका परिवारातले आहोत, एका कुटुंबातले आहोत अशा भावनेने ही सर्व राहत आहेत. आणि म्हणून कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या कुणासाठी देखील परवडणारं नाही आणि आपल्या राज्यासाठी देखील भूषणावं नाही आहे. आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला तर अजिबात शोभणारं देखील नाही. आणि म्हणून कुठेही महाराष्ट्रामध्ये तणाव वाढणार नाही, कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही. ही जशी राज्य सरकारची जबाबदारी आहे तशी देखील आपण विरोधी पक्ष असेल, या राज्यातले नागरिक असतील, समाज असेल, यांनी आजवर घेतली आहे. आपण आजही घेतोय आणि यापुढे घेत राहिली पाहिजे अशाच प्रकारची भावना माझी आहे. आणि म्हणून त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये अशाच प्रकारची माझी या ठिकाणी भावना आहे. आणि म्हणून आपली देखील तीच भावना आहे. वेगळी भावना असू शकत नाही. कारण शेवटी हे राज्य हे राज्य जे आहे हे राज्याची संस्कृती आहे, एक परंपरा आहे. आणि आपण त्यामध्ये अनेक वर्ष गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतोय. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था, बंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये. चर्चेतून अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण पाहिलेलं आहे, अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण झाले. या राज्यात आम्ही मुख्यमंत्री आणि आमचं सरकार आल्यानंतर मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं सगळं मंत्रिमंडळ, यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक समस्याही समोर आल्या, अनेक आंदोलनही झाली. परंतु चर्चेतून त्याला मार्गही निघाला. चर्चेतून मार्ग निघू शकतो आणि प्रश्नही सुटतात हे आपण आजवर पाहिलंय. आणि त्यामध्ये विरोधी पक्षांनी देखील अनेक वेळा सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि ती देखील नाकारता येणार नाही. आणि म्हणून या प्रश्नाकडे सरकार अतिशय गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे या ठिकाणी पाहते आहे, हे मी या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. आणि राज्यातले सर्व समाज बांधव, सर्व जातीपातीतले लोक हे माझ्यासाठी, आमच्या सरकारसाठी एक समान आहेत. त्याच्यामध्ये कुठेही आमच्या मनामध्ये भेदभाव नाही आहे. प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीमध्ये त्याचा हक्क जो आहे, त्याचा योग्य वाटा जो आहे तो मिळालाच पाहिजे अशा प्रकारची आमची धारणा आहे आणि आमची सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. ते आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार आणि आपण सगळे, भूमिका वेगळी नाहीये आणि सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी सर्व पातळीवर सरकार लढा देण्यास सज्ज आहे. यासाठी जे प्रयत्न आहे ते करायला सरकार तयार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण गरीब सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहोत, शेतकऱ्याची मुलं आहोत. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की आज बहुसंख्य मराठा समाज देखील आज शेतकरी म्हणून राबतोय, शेतीवर काम करतोय. आणि आपण हे सगळे आपण साक्षीदार आहोत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण देखील आपल्याला आहे. आणि काल म्हणून आम्ही सभागृहामध्ये आणि काल सरकारने देखील निर्णय घेतला शेतकऱ्यांना मदत करण्याचा. आणि म्हणून
या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी प्रत्येकाने एक सहकार्याची सकारात्मक भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये कायदेशीर पद्धतीने जे काही मनापासून काम करावं लागणार आहे ते सरकार म्हणून आम्ही करतोय। आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न आणि आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला त्यावेळेस देखील आम्ही सर्व पक्षीय बैठक बोलावली, सगळे त्याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी झाले आणि त्यावेळेस जे आंदोलन होतं ते आंदोलन देखील जरांगे पाटील यांचं उपोषण किंबहुना इतरही जी काही आंदोलनं होती त्या ठिकाणी, काही ठिकाणी मुख्यमंत्री, काही ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री, काही ठिकाणी स्वतः मंत्री या ठिकाणी गेले। कधी सरकारने कुठली ताटर भूमिका कधीच घेतली नाही। सरकारने कधी अहंकाराची भूमिका किंवा आम्ही कशाला हे करायचं ते करायचं असं कधीच केलं नाही। शेवटी सर्वसामान्य माणूस हा आमचा मुख्य घटक आहे। सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी घेतलेले जे निर्णय आहेत हे आपल्या समोर आहेत। आणि म्हणून या ठिकाणी सत्तेवर आल्यावर लगेच ऑगस्ट 2022 मध्ये विधिमंडळ अधिवेशनात अधिसंख्य पदा, थोडा मी पार्श्वभूमी सांगतो, अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या आणि त्यावेळेस आपल्यालाही माहित आहे ही हा आकडा छोटा नाही, 4,500 तरुण होते त्याच्यामध्ये, त्यांचं सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट नव्हती आणि म्हणून या 4,500 तरुणांना शासकीय सेवेमध्ये घेण्याचा एक धाडसी निर्णय आमच्या सरकारने घेतला, ही वस्तुस्थिती आहे। आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत दादा यांच्या अध्यक्षतेखाली 4 ऑक्टोबर 2022 रोजी सभापती महोदय मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती आम्ही स्थापन केली आणि या समितीने आपलं कामही सुरू केलेलं आहे। आणि सभापती महोदया, यामध्ये सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनांमध्ये देखील समानता असली पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची होती। त्या दृष्टीने बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, टीआरटी असेल, अमृत असेल, या संस्थांच्या कार्यक्रम योजनांमध्ये एक समानता आणण्याचा देखील निर्णय आमच्या सरकारने घेतला, ही देखील वस्तुस्थिती आहे। अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती या बाबतीमध्ये सर्व नियोजन करते आहे। प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो समिती समोर मान्यतेसाठी ठेवतो। या संस्था विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उपक्रम राबवतात। त्याचप्रमाणे फेलोशिप, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, पोलीस आणि सैन्य भरती, प्रशिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि प्रशिक्षण, वसतिगृह, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं आधार अशा वेगवेगळ्या योजना देखील शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहेत। पीएचडी फेलोशिप योजनेत बार्टी, सारथी आणि महाज्योतीमध्ये प्रत्येकी 200 विद्यार्थी, तर टीआरटी मध्ये 100 विद्यार्थ्यांचा देखील सभापती महोदय समावेश करण्यात आला आहे। सारथीसाठी 300 कोटी, बार्टीसाठी 300 कोटी आहेत, महाज्योतीसाठी तर जास्त आहेत, 533 कोटी रुपये निधी आतापर्यंत आपण दिलेला आहे। यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, परदेश शिष्यवृत्ती, स्वाधार, स्वयं निर्वाह भत्ता या सर्व योजनांचा लाभ जो आहे या लाभ घेणाऱ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे असा निर्णय, ही भूमिका सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे। सभापती महोदया, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ जे आहे, मागास विकास महामंडळ आहे, आपण सारथीच्या माध्यमात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे तर शासनाचं प्रथम उद्दिष्ट आहे, परंतु त्याशिवाय या समाजातल्या युवकांना सक्षम करणं, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना रोजगार, स्वयंरोजगार मिळेल हे पाहणं, यासाठी देखील आम्ही तातडीने पाऊल उचलली आहेत। सारथी संस्थेमार्फत पीएचडी फेलोशिप या योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटी वितरित केले। सभापती महोदया, यामध्ये केंद्रीय सेवांमध्ये निवड झाली आहे, त्यात यूपीएससी मध्ये विद्यार्थी 51,
IAS मध्ये 12, IPS मध्ये 18, IRS मध्ये 8, एक विद्यार्थी भारतीय विदेश सेवेत निवडला आहे, 2 विद्यार्थी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आणि 10 विद्यार्थी केंद्रीय सेवेमध्ये निवडले गेले आहेत. आणि म्हणून अध्यक्ष सभापती महोदया, महाराष्ट्रामध्ये लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये क्लास 1 आणि क्लास 2 पदावर गेल्या वर्षी 304 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आणि म्हणून एक या सारथीच्या माध्यमातून जे काही आपण फायदे विद्यार्थ्यांना देतोय त्याचा एक छोटासा मी एक पार्श्वभूमी सांगतोय. सोलापूरच्या मसला खुर्द येथील शशिकांत नरवडे या एका बस कंडक्टरचा मुलगा IFS झाला आहे. नगर जिल्ह्यातला मंगेश खिलारी हा तरुण IPS झालेला आहे. चालू वर्षात सारथीचे 1067 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून उत्तीर्ण झालेले आहेत. आणि म्हणून UPSC साठी देखील दिल्ली आणि पुण्यात 500 विद्यार्थी सारथीकडून प्रशिक्षण घेत आहेत. आणि म्हणून हे अनेक लोक या ठिकाणी सरकारी निमसरकारी कार्यालयामध्ये नोकरीला लागलेत. अशा अनेक त्यांच्या यशस्वी स्टोरीज आहेत आणि त्याचे एक छोटासा मी या ठिकाणी परामर्श घेतलेला आहे. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दिला आहे. इतर अनेक लाभ जे आहेत जवळपास सारथी मार्फत 35,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण आपण दिलंय. त्यामुळे आज मराठा समाजाच्या मुलांना आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सारथी ही संस्था अतिशय चांगलं काम करते. आणि म्हणून सारथीसाठी 300 मगाशी म्हटलं 300 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला आहे. आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेमार्फत देखील निर्वाह भत्त्यामध्ये देखील भरीव वाढ आपण केली आहे. त्यानुसार प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 60,000, 51,000, 43,000 अशा आपण DBTच्या माध्यमातून त्यांना देखील आपण मदत करतोय. आणि त्याच्यात आणखी मी डिटेलमध्ये जात नाही. अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळामार्फत देखील मराठा समाजातील 72,144 जणांना 5,380 कोटी बँक कर्ज मंजूर आपण केले. त्यावर 592 कोटी रुपयाचा व्याज परतावा शासनाने उचललेला आहे. शासनाने जबाबदारी घेतलेली आहे. आणि म्हणून या सर्व योजनांमधून त्यांना आपण नोकरी देणारे उद्योजक आपण तयार करतोय. आणि मी खाली म्हणालो बाळासाहेब म्हणायचे नोकरी घेणारे नाही तर नोकरी देणारे तयार करा. आणि ते देखील या ठिकाणी आपल्या सरकारच्या वतीने आपण करतोय. आणि म्हणून आज इतरही मराठा समाजाला आपण योजना देत असताना OBC समाजासाठी देखील आपण अनेक योजना केलेल्या आहेत. 72 पैकी मी खाली देखील त्यावर भाष्य केलेलं आहे. 72 पैकी 52 वसतिगृह महिनाभरात सुरू होत आहेत. OBC साठी प्रति जिल्हा 100 मुलं आणि 100 मुली अशा प्रकारचे 7,200 दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना 10 लाख घरं 3 वर्षामध्ये आपण बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC VJNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी देखील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आपली आलेली आहे. आणि म्हणून यांना देखील निवास भोजन निर्वाह भत्ता वर्षाला 38 ते 60,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देखील दिलं जाणार आहे. आणि म्हणून यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या संस्थेला देखील आपण भरीव आर्थिक निधी या ठिकाणी दिलेला आहे. या समाज घटकांच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महाज्योती काम करते आहे. आणि महाज्योतीतर्फे देखील स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 13,000 ते 10,000 विद्यावेतन तर 18,000 ते 12,000 इतका आकस्मिक निधी देण्यात येतो. आणि त्याचबरोबर दिल्ली तसेच पुणे येथे UPSC MPSC सेट नेट मिलिटरी भरती MBA चे प्रशिक्षण देखील महाज्योतीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. असे 6,000 विद्यार्थी आज प्रशिक्षण घेत आहेत. आणि म्हणून महाज्योती मार्फत देखील UPSC साठी 50,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थसहाय्य करते. तर मुलाखतीकरिता 25,000 रुपये प्रति विद्यार्थी
या ठिकाणी आणि त्याचबरोबर UPSC मध्ये आतापर्यंत 34 विद्यार्थी यशस्वी झाले असून IAS, IPS, IRS, MPSC मध्ये देखील असे अनेक विद्यार्थी यशस्वी झालेत आणि विविध पदांवर काम करत आहेत. आणि म्हणून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या परीक्षांमध्ये 566 उमेदवार देखील यशस्वी झालेत. PhD करिता देखील एकूण 5 वर्षासाठी महाज्योती मार्फत अर्थसहाय्य करण्यात येते. यात प्रत्येक विद्यार्थ्याला 5 वर्षासाठी एकूण 29,68,000 इतकं अर्थसहाय्य देखील करण्यात येतं आणि एकूण 1884 विद्यार्थ्यांना महाज्योती आज लाभ देते आहे. सभापती महोदया, यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपण यामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलेलं आहे त्याला देखील म्हणजे आता मराठा समाजाला हे आपण या समाजाला जे योजना देतो त्या मी डिटेलमध्ये गेलो नाही. अनेक योजना आहेत मराठा समाजाला जसं आपण देतोय, OBC समाजाला देखील, धनगर समाजाला देखील, OBC प्रमाणे मराठा समाजाला देखील अनेक योजना आपण लागू केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असलं तरी सुद्धा यामध्ये त्यांना इतर ज्या काही सवलती आणि ज्या काही योजना आहेत या सर्व इतर समाजाप्रमाणे मिळाल्या पाहिजेत. आणि या सर्व सारथी, बार्टी, महाज्योती, TRT या सर्वांमध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये, एक समानता असली पाहिजे, अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. आणि म्हणूनच यामध्ये आज आपल्याला सगळ्यांचा उद्देश एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून महायुतीच्या सरकारने या बाबतीमध्ये आता मागचं ज्या वेळेस सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण हे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकमताने आपण तो निर्णय घेतला. एकमताने निर्णय घेतल्यानंतर तो हायकोर्टामध्ये आपण टिकवला देखील, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये तो काही कालावधीनंतर रद्द झाला. त्याची कारण मीमांसा मी पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे त्यामध्ये मागास, मराठा समाज हा मागास आहे हे आपल्याला तिथे मांडण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने काही गोष्टी राहून गेल्या. दुर्दैवाने त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. त्यामध्ये कोणाची चूक होती, कोण जबाबदार होतं हे मी या ठिकाणी खाली काही गोष्टी बोललोय. त्यामुळे मी त्याचा होतो ना, कमिटीत मी होतो आणि त्याचं अध्यक्ष कोण होतं आणि मुख्यमंत्री कोण होतं तेही आपल्याला माहित आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये खोलामध्ये जाऊ इच्छित नाही, समजलं की नाही. पण ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं आणि रद्द झाल्यानंतर भोसले समिती गठीत केली, जस्टिस भोसले, आणि त्यांनी काही शिफारसी केल्या. त्या शिफारसीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची सूचना झाली. रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं गेलं, परंतु दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं. मग महायुतीचं सरकार आमचं आलं आणि मग आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलं. आज क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आज ज्या वेळी मागच्या वेळी ज्या चुका झाल्या, जे ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदवले, ज्या त्रुटी त्या ठिकाणी दाखवल्या, तिथे कुठल्याही चुका होणार नाही याची काळजी आमच्या सरकारने घेतलेली आहे. आणि यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे मागासवर्ग आयोगाद्वारे अधिकचं सर्वेक्षण, त्याद्वारे संकलित झालेला जो काय स्टॅटिस्टिकल आणि एम्पिरिकल डेटा जो आहे, हा डेटा जो आहे हा पूर्णपणे या ठिकाणी गोळा करण्याचं काम सुरू आहे. आणि तशा प्रकारच्या सूचना आज आपण निर्गमित केलेल्या आहेत. आणि जे क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल झालेलं आहे त्यामध्ये देखील एक विंडो ओपन झालेली आहे. आपल्याला सर्वांना, काही लोकांना वाटत होतं की क्युरेटिव्ह पिटिशन पण या ठिकाणी डिसमिस होईल, परंतु सुदैवाने त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने
त्यामध्ये लिस्टिंग करून प्रोसेसमध्ये ऐकू अशा प्रकारचं एक भाष्य केलेलं आहे. त्यामुळे तो देखील एक विंडो आपला ओपन झालेला आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीने तिथं जी काही मेहनत करायची, त्या ठिकाणी जे काही जे तज्ज्ञ वकील आहेत त्यांची जी काही फौज उभी करायची, त्यासाठी आपण एक टास्क फोर्स देखील स्थापन केलेला आहे. आणि यामध्ये टास्क फोर्स मध्ये देखील जे तज्ज्ञ आहेत त्याच्यावर काम करतायत. आणि जर यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओपन कोर्ट हिअरिंगला अनुमती जर दिली तर राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे अधिकचं सर्वेक्षण आणि त्याद्वारे संकलित झालेली सर्व माहिती त्या ठिकाणी सादर करण्यात येईल भाई. आणि त्यामुळे नक्की मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची फौज आपण उभी करतोय. त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरेश साळवी, मुकुल रोहतगी, तुषार मेहता, आत्माराम नाडकर्णी, परमजीत सिंग पटवालिया, विजय सिंग थोरात, अनिल साखरे, शेखर जगताप, वैभव सुबदरे, अक्षय शिंदे आदींचा त्यात समावेश आहे. आणखी काही लोकांना यामध्ये तज्ज्ञ लोकांना ज्यांनी पूर्वी आरक्षण देताना हायकोर्टामध्ये देखील जे काही बाजू मांडताना मेहनत घेतली त्यांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. आणि म्हणूनच या ठिकाणी मगाशी मी म्हटलं की या कामी सर्वांची मदत घेतली जाईल. आणि हे जे काही क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे यामध्ये सरकार या मराठा समाजाची जी काही बाजू आहे ती भक्कमपणे मांडली जाईल आणि त्यासाठी सर्व प्रयत्न या ठिकाणी केले जातील. आणि त्याचबरोबर आयोग देखील आपण पुनर्गठित केलेला आहे. त्याला देखील आपण जे काही सूचना करायच्या त्या सूचना केलेल्या आहेत. त्यांना देखील आपण टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेला आहे आणि कशा पद्धतीने आपली विनंती केलेली आहे आयोगाला की बाबा लवकरात लवकर आपल्याला हे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत, यंत्रणा आहे, त्यांना मनुष्यबळ आहे, त्यांना मागासवर्ग आयोगाला 368 कोटी रुपयांच्या निधीचा त्यालाही मान्यता आपण दिलेली आहे. आणि म्हणून आज हे सगळं मराठा समाज जो मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी किंबहुना ज्या त्रुटी दूर करण्यासाठी हा आयोग या ठिकाणी काम करणार आहे आणि त्यांना पूर्णपणे सरकारी यंत्रणा मदत करणार आहे. आणि म्हणून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचं आरक्षण जे काही कसं या ठिकाणी त्याला मदत होईल यासाठी आपण समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक समिती नेमली. त्यामध्ये गायकवाड साहेब आहेत, संदीप शिंदे आहेत आणि हे सगळे जे आहेत हे सर्व सरकारला, शासनाला या ठिकाणी मदत करणार आहेत. आणि म्हणूनच यामध्ये आपण जो मराठा समाजाला आरक्षण देताना आपण ही सर्व तयारी आपण करतोय. त्याचबरोबर जे कुणबी दाखले जे आहेत, कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र जे आपण जुन्या नोंदी तपासून जी जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे ती अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी शिंदे कमिटी करते. आणि त्यामध्ये जे जुने पुरावे आहेत यामध्ये सर्व पुरावे ते तपासतायत आणि त्यामधून ज्या जुन्या नोंदी सापडतायत त्या जुन्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी त्यांना जुन्या नोंदी सापडल्यानंतर त्या नोंदींच्या प्रमाणे दाखले देण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी युद्ध पातळीवर आपण सुरू केलेली आहे. हा GR जो आहे हा जुना GR आहे, हा कायदा जुना आहे, त्याचा अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचं काम आपण करतोय. काही नवीन आपण त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नाही. परंतु मराठवाड्यामध्ये ज्या जुन्या नोंदी देखील म्हणजे कुणबी नोंदी दिल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली आणि जस्टिस शिंदे कमिटी या ठिकाणी काम करते. त्यांनी पहिला अहवाल आपल्याला सादर केला, काल दुसरा अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे.
आणि म्हणूनच त्या दुसऱ्या अहवालाचा जो काही हे आहे तो आपण कायदेशीर त्याला तपासण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे आपण तो पाठवलाय आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळासमोर ते सादर केला जाईल आणि त्यानंतर एक कार्यपद्धती जी आहे SOP जी आहे तयार झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या कुणबी नोंद्या निजामकालीन 1967 पूर्वीच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे त्याला तो जो नागरिक आहे त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखले देता कामा नये याची काळजी आपण घेतलेली आहे कारण दाखला देणारा आणि दाखला घेणारा चुकीच्या पद्धतीने हे दोन्ही गुन्हेगार आहेत आणि त्यामध्ये कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्यामुळे ओबीसी समाजाने देखील मनामध्ये कुठली शंका संभ्रम बाळगता कामा नये की ज्या जुन्या नोंदी जो कायदा आपला जुना आहे 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्या नोंदी देखील आहेत उर्दूमध्ये आहेत मोडी लिपीत आहेत फारसी भाषेत आहेत आणि या सगळ्या ज्या आहेत तपासण्याचं काम जे आहे ही जस्टिस शिंदे कमिटी करते आणि त्यामध्ये देखील बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यामधून जुन्या नोंदी सापडत आहेत आणि जुन्या नोंदी सापडल्यानंतर ज्या व्यक्तीच्या जुन्या नोंदी सापडतील 1967 पूर्वीच्या त्याच्या ब्लड रिलेशन रक्तामासाचं जे नातं आहे त्याला ते दाखले घेण्यास तो पात्र होईल आणि ते त्याला दिले जातील त्यामुळे कायद्यामध्येच आपली तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीला धरून या ठिकाणी 1967 पूर्वीच्या जुन्या नोंदी ज्यांच्या असतील त्यांच्या ब्लड रिलेशन च्या मध्ये रक्तामासाचे नातेवाईक जे आहेत त्यांना ते आपल्या कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे या ठिकाणी हा दिनांक 24 नोव्हेंबर 2017चा कायदा आहे रक्त नाते संबंधीचा आणि म्हणून त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यांना जे दाखला दिला जाईल एवढ्या स्पष्टपणे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो त्यामुळे कुणीही संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही काही लोकांना वाटतं की काही खोटे प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि काही वाढवून काही काम केलं जात आहे परंतु यामध्ये जो दाखला देतो जो नोंद म्हणजे ज्याला मिळते त्याच्याकडून देखील ॲफिडेव्हिट घेतलं जातं आणि त्यानंतर व्हॅलिडिटी होते पडताळणी होते आणि त्यानंतर त्याला तो लाभ मिळतो त्यामुळे एवढं स्पष्टपणे आणि आपण सरकारने कुठलंही नवीन काम केलं नवीन कायदा नाही नवीन निर्णय घेतलेला नाही जुना निर्णय आहे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नव्हती ती करण्याचं काम जस्टिस शिंदे साहेबांनी केलंय त्यांना खरं म्हणजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कारण शेवटी वन माणूस भटकत होता त्याला काहीच कोणी रिस्पॉन्स देत नव्हता आज स्वतः सगळी यंत्रणा जी आहे ही काम करते आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून जे खरं आहे त्या खऱ्या व्यक्तीला त्याचा अधिकार आहे तो मिळवून देण्याचं काम सरकार करते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मगाशी मी डिटेलमध्ये म्हणालोय परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये असा कुणीही कुणबीच्या नावावर बोगस प्रमाणपत्र घेऊ शकत नाही कायद्यानुसार तो अपराध आहे घेणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही त्यामुळे तो दंडनीय आहे आणि म्हणून याची देखील सरकार काटेकोरपणे अंमलबजावणी करते आहे आणि म्हणूनच ज्याची नोंद सापडेल त्याचे नातेवाईक जे असतील रक्तामासाचे त्यांनी मागणी केल्यास त्याला नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे तो जो दाखला आहे तो देणं बंधनकारक आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी हे सरकार करते एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून हा एक भाग झाला आणि त्यामध्ये जे मराठा समाजाचे जे सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षण नोंदवलेलं आहे की मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडलेला समाज डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज अति दुर्गम भागामध्ये राहणारा समाज अशा प्रकारे त्यावेळेस जे आपलं एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्स जे अपवादात्मक परिस्थिती आज अपवादात्मक परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे वस्तुस्थिती आहे आजही आपण जर पाहिलं तर अगदी डोंगर कपारी खोऱ्यामध्ये आम्ही खाली भरत शेठ गोगावलेच्या गावामध्ये तळीये गावामध्ये जेव्हा ती लँडस्लाईड झाली शंभूराज तुमच्या तिकडे लँडस्लाईड मी तिकडे आलो होतो ते गाव कुठं कोपऱ्यात होतं तिथे मिरगाव तिथे काही कनेक्टिव्हिटी नाही
आणि ते अगदी कडेकपारीमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये असलेली गावं आहेत आणि यामुळे अपवादात्मक परिस्थिती काय, आत्महत्या लोक करायला लागलेले आहेत. आज आत्महत्ये शेतकरी जे आहेत आत्महत्या ज्यांची आहे त्याच्यामध्ये 40% मराठा समाज आहे. आज माथाडी आहे, बरोबर ना, माथाडी आहे, डबेवाला आहे, घरकाम करणारी आपली भगिनी आहे, त्याचबरोबर ऊसतोड कामगार आहे, शेतमजूर आहे, सगळे इतर कच्च्या घरात राहणारा मराठा समाज आहे. आणि म्हणून अपवादात्मक परिस्थिती यापेक्षा दुसरी होऊ शकत नाही. आणि म्हणून यामध्ये आज मी पुन्हा एकदा आवाहन करतो की सरकार अतिशय गंभीर आहे, सरकार संवेदनशील आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात, परंतु मराठा समाजाच्या आपल्या तरुणांनी संयम राखणं आवश्यक आहे. आज हे सरकार सकारात्मक आहे, तुम्हाला समोर दिसतंय. आज जस्टिस शिंदे कमिटी चांगलं काम करतेय. आज आपण मागासवर्ग आयोग आपण पुनर्गठन त्याचं केलंय, त्याचं काम सुरू झालेलं आहे. 3 जस्टिस त्यांना आपण सल्लागार म्हणजे ऍडवायझरी बोर्ड मध्ये घेतलेला आहे. आणि आज मराठा समाजाला मागास सिद्ध करणं हे यासाठी मागासवर्ग आयोग काम करतोय. ह्या सर्व बाबी स्पष्ट आहे, कुठेही कोणापासून काही लपवलेलं नाही, सगळं ट्रान्सपरंट आहे. आणि त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की मराठा समाजाने आणि आपल्या तरुणांनी देखील बिलकुल यामध्ये संयम राखणं आवश्यक आहे. आपल्या भूमिकेशी आपल्या भावनांशी सरकार पूर्ण सहमत आहे आणि आम्ही जे बोलतो ते करतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जाहीरपणे घेतली. अनेक लोकांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, कारण आज मराठा समाजाला एक आश्वासित करण्याची आवश्यकता होती. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता, आम्हाला काय होणार, कधी मिळणार, काय होणार, त्यामुळे आत्महत्या करू लागले. एक जरी आत्महत्या आपण थांबवली तरी सुद्धा आपल्या जीवनाचं सार्थक झालं, कारण एक आत्महत्या झाली तर त्याचं कुटुंब वाऱ्यावर उघडं पडतं. आणि म्हणून मी ते केलं. मराठा समाजाचा जो काही आज प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज मराठा समाज या ठिकाणी आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर आलेला आहे, अशा प्रसंगी त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम मी केलंय. या ठिकाणी जरी दुसरा समाज जर असता, अशा अडचणीमध्ये ओबीसी समाज असता, आणखी कुठला समाज असता, तरी त्याच्यासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मी खाल्ली असती. कारण शिवाजी महाराजांची शपथ घेणं, छत्रपती शिवाजी महाराज आपलं आदर्श आराध्य दैवत आहे, आदर्श आहे. आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. खाली सांगितलेलं मी इथे सांगत नाही, कारण त्यामुळे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे शासन हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी आज कोणावरही काय कोण चुकलं, कोणी आरक्षण कुणामुळे गेलं, त्या बाबतीमध्ये मी काय जास्ती टीका टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु जे आम्ही बोलतो 4,500 लोकांना नोकऱ्या देण्याचं धाडस आम्ही दाखवलं. आज जस्टिस शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आज मराठा समाज मागास आहे, कारण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास नाही फॉरवर्ड आहे अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन नोंदवलंय. तर पहिलं तर आपल्याला मराठा समाज हा मागास आहे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी मागासवर्ग आयोग काम करतोय. या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपण तयारी करतोय. त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो. आणि म्हणून हे जे करतो ते मी जे बोलतो ते करतोय 1.5 वर्षापूर्वी करूनही दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मी सांगू इच्छितो, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द या ठिकाणी आम्ही दिलाय आणि ते आरक्षण देत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि त्याला धक्का लागणार नाही ओबीसी समाजाला, हे देखील या ठिकाणी मी निक्षून सांगतोय. आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय लांबलचक भाषण करत नाही, पण मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी जे जे काही पुरावे आहेत, जे आपल्याला जो काही एम्पिरिकल डेटा गोळा करायचा आहे तो युद्ध पातळीवर आपल्याला करायचा आहे. त्यासाठी 360 कोटीचा तरतूद आपण केलेली आहे. त्यांना लागणारी सर्व यंत्रणा आपण देतोय.
त्यांना सर्व मनुष्यबळ आपण देतोय, त्यांना 3-4 गोखले टाटा अशा ज्या काही संस्था आहेत त्यांची मदत आपण देतोय. पूर्ण मशिनरी जी आपली आहे राज्याची, जिल्हा लेवलची प्रशासन, त्यांना आपण त्यांच्या मदतीला देतोय. आणि जेणेकरून हे मराठा मागासवर्ग आयोग जो आहे त्याला आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी आपला अहवाल द्या. आणि हा अहवाल आल्यानंतर या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये आवश्यकतेनुसार या ठिकाणी विशेष अधिवेशन घेतलं जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि म्हणून 2 विषय, एक मराठा समाजाला आरक्षण देणं आणि कुणबी दाखले या ठिकाणी देणं. कुणबी मगाशीच मी त्या बाबतीत स्पष्टता केलेली आहे की ज्या व्यक्तीला कुणबी जे नोंद 1967 पूर्वीची जी सापडेल त्या व्यक्तीच्या रक्तामासाचे ब्लड रिलेशनचे जी लोक असतील त्यांना कायद्यानुसार, हा जो कायदा आहे या कायद्याप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र देण्याचं बंधनकारक आहे आणि तशा प्रकारच्या सूचना संबंधित लोकांना दिल्या जातील. सभापती महोदया, यामध्ये एवढंच मी सांगेन की हा सर्वांचा विषय आहे. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना सत्ताधारी पक्ष असू द्या, विरोधी पक्ष असू द्या, या सगळ्यांनी एक दिलाने एकत्र येऊन सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि नक्की त्यामधून मी सांगितल्याप्रमाणे आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आणि इतर समाजावर देखील, ओबीसी असेल, धनगर समाज असेल, त्याच्या मी योजना आम्ही मगाशी खाली वाचल्या, परंतु आपण कुठल्याही समाजाला कुठेही अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेऊया. एवढंच आपल्याला या सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो सभापती महोदया. आणि यासाठी आपण, माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी देखील, मनोज जरांगे पाटील असतील किंवा अनेक कोणी दुसरे आंदोलक असतील, त्यांना देखील आमचे जेव्हा जेव्हा आवश्यकतेनुसार आम्ही थेट त्यांना जाऊन भेटलेलो आहे आणि त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्यामध्ये जे काही निर्णय तातडीने घ्यायचे आहेत, काही आंदोलक आता या अधिवेशन काळामध्ये अनेक मोर्चे आले, त्यांनाही आम्ही भेटलो, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटलो. अनेक लोकांना आम्ही, धनगर समाजाचा परवा शिष्टमंडळ आलं, त्यांनी काही भावना व्यक्त केल्या. त्यांच्या शेळ्या मेंढ्यांचा जो काही मृत्यू होत होता त्यांना काही मिळत नव्हतं. गोपीचंद पडळकर यांनी सूचना केली, शेळ्या मेंढ्यांचं नुकसान होतंय, आम्हाला विमा. सरकारने तातडीने त्याला विमा कवच जाहीर करून टाकलं आणि शेळ्या मेंढ्यांना देखील त्या ठिकाणी त्यांचा मृत्यूबाबत आपण केलं. त्यांचा चराईचा विषय होता. हलबा समाजाला देखील त्यांच्याही सूचना होत्या, काही प्रश्न होते, तेही आम्ही कराई पास सांगितलं आठवड्यामध्ये द्यायला. तुमच्या समोरच डायरेक्ट बोलवलं ना त्यांना. आणि टोकरा कोळी कुठे गेले आहेत पाटील, सगळे समाज आता सगळे आपल्या सगळ्यांमध्ये जागृती आलेली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि या सगळ्या सर्व समाजाला सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. त्यांना अपेक्षा आहे म्हणून या सरकार देणार आहे, हे त्यांना त्यांच्या मनात भावना आहे, घेणार नाही, देणार आहे. आणि म्हणून त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत या अपेक्षामध्ये आपण जेवढं जास्तीत जास्त त्यांना सहकार्य करता येईल, मदत करता येईल. शेवटी हे सरकार आपल्या सगळ्यांचं आहे, तुमचंही आहे, सगळ्यांचं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या, अरे विरोधी पक्ष आणि सरकार ही रथाची 2 चाकं आहेत आणि मराठा आरक्षणावर सगळे एक आहोत ना आपण, का वेगवेगळे आहे? हे पण थोडे थोडे करूया. निधी देणारे सांगितलं. आणि त्यामुळे आपल्याला मी मनापासून सभापती महोदया या सगळ्यांना, सभागृहाला धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सभागृहाने प्रस्तावावर विचार केलेला आहे. आपल्याला पुढचं कामकाज काय